नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा इथं 1.5 इंच मी हे मार्जिन सोडलेलं आहे आणि त्यापासून ते मिडलपर्यंत सेंटर काढून घेतलेलं आहे. आणि सेंटरवरती जिथपर्यंत आपला गळा आहे ना तिथपर्यंत काय करायचं आहे आपल्याला, असं एक लाईन ओढून घ्यायची. आणि आपण अर्धा इंच मार्जिन घेतलं होतं टक्ससाठी, तर ते पाव इंच इथं देऊन घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा इंच होईल. आणि अशा दोन्हीकडून लाईन ओढून घ्यायच्या आहेत. हा एक टक्स झाला आणि दुसराही टक्स मी तसाच ड्रॉ करून घेतलेला आहे. किंवा तुम्ही अशी पलटून पण घेऊ शकता. असं थोडंसं प्रेस केलं ना कलरचं तिथं उमटून जाईल. हा सव्वाचा कापड ठेवलेला आहे, त्यावर मी हे अस्तरचं कापड ठेवलेलं आहे. ह्याला पिनअप करून घेणार आहे जेणेकरून हलणार वगैरे नाही. आणि फक्त अगोदर गळ्यालाच शिलाई मारून घेणार आहे. आणि गळा हा आपला स्वीट हार्ट नेक आहे. तर मी तर व्यवस्थित असं स्वीट हार्टला खाली कसं कोना असतो छान असा पानासारखा, तसाच सेम इथं मी शिलाई मारून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला, अगदी तशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर जो मधला कापड आहे ना उरलेलं, तो काय करायचं, पाव इंचाच्या अंतराने कट करून घ्यायचा आहे. कट करून घेताना व्यवस्थित कट करून घ्या. आणि कट करून घेतल्यानंतर त्याला असे काचे मारायचे आहेत कात्रीने. थोड्या अंतर वापरून जे पाव इंच अंतर सोडलं होतं ना त्यावर थोडंसंच फक्त, जास्त सावकाश अगदी, नाहीतर तुमच्याकडून कट वगैरे पण होऊ शकतं. त्यासाठी आता काचे मारून घेतल्यानंतर मी त्याला दाबपट्टी देऊन घेणार आहे. दाबपट्टी दिल्यामुळे फिनिशिंग चांगली येते. बघू शकतात वरून शिलाई दिसत नाही आणि काहीच नाही, आणि छान पण दिसतं. आता इथं मी पिनअप करून घेणार आहे आणि सर्व बाजूने इथं शिलाई मारून घेणार आहे बॅक पार्टला. आता इथं टक्स आपण जे ड्रॉ करून घेतलेले होते खडून, तेच आता मी इथं टक्स मारून घेणार आहे. एकदा वरती यायचं आणि जिथपर्यंत आपण रेषा ड्रॉ केलेला आहे तिथपर्यंत आपण शिवून घ्यायचं आहे. आणि असाच दुसरा पण घेतलेला. तर कसा वाटला तुम्हाला बॅक पार्ट नक्की सांगा. चलो बाय.